आघाडी तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, मी निपुण नितेश मोरे, इयत्ता 3री, तुमच्या समोर लोकमान्य टिळकांविषयी 2 शब्द बोलणार आहे. भारतीय संतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे मूळ नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांनी भारतीयांमध्ये स्वराज्याची संकल्पना रुजवली. भारतात स्वराज्य जागृती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. लोकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव साजरे करणे सुरू केले. इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षांसाठी पाठविले. तेथे त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य टिळकांचा सिंहाचा वाटा आहे असे हे मूल्यरत्न 1 ऑगस्ट 1920 रोजी काळाने आपल्यापासून हिरावून घेतले. अशा महापुरुषास माझे विनम्र अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र.